हे बघा, जीवनात अक्षय सुख, अक्षय समृद्धी, अक्षय आरोग्य आणि अक्षय शांती हवी आहे ना, ज्याचा कधीही क्षय होणार नाही, जे कधीही संपणार नाही, असं काहीतरी शाश्वत तुम्हाला हवंय का? तर आजचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया हा तुमच्यासाठी केवळ एक मुहूर्त नाही, तर हे ईश्वराने दिलेलं एक दिव्य ऊर्जाद्वार आहे, एक असा अद्भुत दिवस जेव्हा तुमच्या जीवनाची दिशाच पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही फक्त आज एक संकल्प करा, एक शुभ कल करा, एक दान द्या आणि बघा तुमच्या जीवनातून दुःख, दारिद्र्य आणि नकारात्मकता यांचा क्षय होऊन सुख, समाधान आणि यश यांची अक्षय वृद्धी कशी होते ते. आपल्या शास्त्रात म्हटले आहे, दत्तम हुतम तपस्तप्तम सर्वे चाक्षय तामगतम. याचा अर्थ असा की या दिवशी जे काही दान केले जाते, जे हवन केले जाते, जी तपश्चर्या केली जाते, ते सर्व अक्षय होते. म्हणजे त्याचं फळ कधीही संपत नाही, ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहते. हीच अक्षय पुण्याई आपल्याला जन्मोजन्मी मदत करते, आपल्या प्रारब्धाची गाठ उलगडते आणि आपल्या आत्म्याला शाश्वत मुक्तीकडे घेऊन जाते. हे केवळ एक कर्मकांड नाही, तर हे तुमच्या आत्मिक प्रगतीचं एक रहस्य आहे, जे तुम्हाला शाश्वत शांततेकडे घेऊन जातं. अक्षय तृतीया केवळ एक तिथी नव्हे, तर ईश्वरी कृपेचा एक अलौकिक योग. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची ही तृतीया तिथी आपल्या हिंदू पंचांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. हा दिवस युगादी तिथी म्हणूनही ओळखला जातो, कारण याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाचा पावन प्रारंभ झाला असं मानलं जातं. या दिवशी कालचक्रातील सर्व ग्रह नक्षत्र अशा एका अत्यंत शुभ आणि सामर्थ्यशाली योगात येतात की प्रत्येक शुभ कार्यासाठी हा दिवस स्वयंसिद्ध मानला जातो. याच दिवशी सूर्य आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत असतो आणि चंद्रसुद्धा आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत असतो. सूर्य आणि चंद्र हे दोन्ही प्रमुख ग्रह उच्च स्थितीत असल्याने त्यांची सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात प्रवाहित होते. या ऊर्जा प्रवाहामुळे तुम्ही या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य, तुमची प्रत्येक प्रार्थना, तुमचा प्रत्येक संकल्प शतपटीने वर्धित होऊन तुम्हाला अक्षय फल देतो. ही केवळ एक ज्योतिषीय घटना नाही, तर हे संपूर्ण ब्रह्मांडाचं तुमच्यासाठी असलेलं एक गूढ आध्यात्मिक वरदान आहे. याच दिवशी घडल्या काही अलौकिक घटना, ज्यांनी या दिवसाला अक्षय बनवलं. सर्वप्रथम भगवान परशुरामांचा जन्मोत्सव. भगवान विष्णूंचा 6वा अवतार चिरंजीव परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला. ते न्याय आणि धर्माचे प्रतीक आहेत. आजही ते चिरंजीव आहेत आणि त्यांची धर्मनिष्ठा, त्यांचे शौर्य अक्षय आहे. त्यांच्या स्मरणाने तुमच्या जीवनात आत्मविश्वास आणि न्यायबुद्धीची वाढ होते. हे आपल्याला शिकवते की न्यायासाठी उभं राहिलं की ते कधीही व्यर्थ जात नाही. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे गंगा अवतरण. भगीरथ राजांच्या खडतर तपस्येने याच दिवशी देवी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. गंगेचे पाणी हे केवळ जल नाही, ते आपल्या पापांचा क्षय करून आपल्याला पवित्र करणारे अक्षय जल आहे. गंगेचे पृथ्वीवर आगमन हे केवळ एक पौराणिक कथानक नाही, तर ते शुद्धीकरण आणि पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. या दिवशी गंगेचे स्मरण किंवा गंगाजल वापरल्याने तुम्ही आपल्या आत्म्याला शुद्ध करू शकता. तिसरी अलौकिक घटना म्हणजे महाभारताचे लेखन प्रारंभ. महर्षी व्यास आणि श्री गणेश यांनी याच दिवशी महाभारत या महान ग्रंथाचे लेखन सुरू केले असे मानले जाते. ज्ञान आणि साहित्याची ही अक्षय परंपरा याच दिवसापासून सुरू झाली, जी आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक आहे. यातून आपल्याला शिकायला मिळतं की ज्ञान हेच खरं अक्षयधन आहे, जे कधीही संपत नाही आणि अनेक पिढ्यांना प्रकाश दाखवतं. या दिवशी ज्ञानवृद्धीसाठी संकल्प करा किंवा एखादा धार्मिक ग्रंथ वाचा. चौथी घटना, अक्षय पात्र आणि पांडव. वनवासात असताना भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते, ज्यातून अन्न कधीही संपत नसे. हे अक्षय पात्र म्हणजे ईश्वरी कृपेचे आणि अन्नदानाच्या महत्त्वाचे प्रतीक आहे. ते आपल्याला शिकवते की प्रामाणिकपणे मागितलेल्या मदतीला आणि निस्वार्थ सेवेला ईश्वराचा अक्षय आशीर्वाद असतो. या दिवशी अन्नदान केल्यास तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही. पाचवी कथा, सुदामा आणि श्रीकृष्णा भेट. याच दिवशी श्रीकृष्णांनी त्यांचे बालमित्र सुदामा यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या दारिद्र्याचा क्षय केला. सुदाम्याने अर्पण केलेले मुठीभर पोहे श्रीकृष्णांनी प्रेमाने स्वीकारले आणि त्यास अक्षय आशीर्वाद दिला. ही कथा निष्ठावान भक्तीचे, निस्वार्थ मैत्रीचे आणि दानाचे महत्त्व स्पष्ट करते. हे सांगते की देणारा देव पाहतो, दिलेली वस्तू नाही. तुमच्याजवळ थोडं जरी असलं तरी निस्वार्थ भावाने दिलं तर ते अक्षय फळ देतं. सहावी महत्त्वाची घटना म्हणजे कुबेराला अक्षय धनप्राप्ती.
भगवान कुबेराने याच दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करून अक्षय धन प्राप्त केले. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजनाला विशेष महत्त्व आहे, जेणेकरून आपल्या घरातही धनधान्याची अक्षय वृद्धी व्हावी. या दिवशी कुबेर मंत्राचा जप केल्याने किंवा लक्ष्मी कुबेर पूजन केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि समृद्धी तुमच्याकडे आकर्षित होते. 7वी घटना, बद्रीनाथ मंदिराचे कपाट उघडतात. भगवान शिवशंकराचे पवित्र बद्रीनाथ मंदिर, ज्याचे कपाट हिवाळ्यात बंद असतात, ते अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा भक्तांसाठी उघडले जातात. हा क्षण शिवभक्तांसाठी असीम आनंदाचा असतो, जणू काही ईश्वरी कृपेचे द्वारच पुन्हा उघडले जाते. या दिवशी बद्रीनाथचे स्मरण करून तुम्ही ईश्वरी कृपेची प्रार्थना करू शकता. 8वी आणि अत्यंत विशेष घटना, बांके बिहारींच्या चरणांचे दर्शन. वृंदावनातील भगवान बांके बिहारींच्या चरणांचे दर्शन वर्षातून केवळ एकदाच अक्षय तृतीयेला होते. बाकी वर्षभर त्यांचे चरण वस्त्रांनी झाकलेले असतात. या एका दर्शनाने भक्तांना अक्षय पुण्य आणि शांती मिळते असे मानले जाते. हे आपल्याला शिकवते की काही गोष्टींची वाट पाहायला लागते, पण त्याचं फळ मात्र अक्षय असतं. या दिवशी बांके बिहारींचे स्मरण करा, मनात त्यांच्या चरणांचे दर्शन घ्या. आधुनिक जीवनातील अक्षय तर्कशास्त्र आणि रहस्य. तुम्ही विचाराल, या प्राचीन कथांचा आणि शास्त्राचा आजच्या वैज्ञानिक युगात काय संबंध? मित्रांनो, आपली संस्कृती कधीच केवळ कर्मकांडावर आधारित नव्हती, तर तिच्या मागे सखोल आध्यात्मिक आणि मनोवैज्ञानिक तर्कशास्त्र दडलेले आहे. क्वांटम फिजिक्स म्हणते की तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता तेच तुमच्या जीवनात वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा तुम्ही शुभ संकल्प करता, दान करता, नामस्मरण करतात, तेव्हा तुम्ही एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा विश्वात प्रवाहित करता. ही ऊर्जा तुमच्या विचारांना आणि कर्मांना अक्षयत्व प्रदान करते. हे एक प्रकारचे आध्यात्मिक गुंतवणूक आहे, ज्याचे फायदे तुम्हाला आयुष्यात दीर्घकाळ मिळत राहतात. मॉडर्न लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनची संकल्पनाही या अक्षय कर्माच्या सिद्धांताशी जोडलेली आहे. तुम्ही जे विचार आणि कर्म सकारात्मकतेने पेरता, तेच तुमच्या आयुष्यात प्रकट होते आणि ते कधीही क्षय पावत नाही. या दिवशी केलेले यज्ञ, होम, साधना किंवा मंत्रजप यांना विशेष सिद्धी प्राप्त होते, कारण या दिवशी ब्रह्मांडीय ऊर्जा अतिशय अनुकूल असते, जी तुमच्या इच्छित सिद्धीला त्वरित खेचून घेते. या पवित्र दिवशी तुम्ही कोणती कर्मे कराल, ज्यामुळे तुमच्या जीवनात अक्षय फळाची प्राप्ती होईल? चला ते पाहूया. सर्वप्रथम पवित्र स्नान आणि दृढसंकल्प. सकाळी लवकर उठा. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा किंवा घरातच तीर्थाचे पाणी वापरून गंगेचं पाणी स्नान करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून ईश्वरासमोर असा दृढ संकल्प करा, आज मी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शुभकर्मे, दानधर्म आणि उपासनाक्षय पुण्याई प्राप्त करते. माझ्या जीवनातील सर्व नकारात्मकतेचा क्षय होऊन सुख, समृद्धी आणि आरोग्य यांची अक्षय वृद्धी होवो. हा संकल्प केवळ शब्दांचा नाही, तर तो तुमच्या आत्म्याचा आवाज आहे. या पवित्र दिवशी तुम्ही कोणती कर्मे कराल, ज्यामुळे तुमच्या जीवनात अक्षय फळाची प्राप्ती होईल? चला ते पाहूया. सर्वप्रथम पवित्र स्नान आणि दृढसंकल्प. सकाळी लवकर उठा. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा किंवा घरातच तीर्थाचे पाणी वापरून गंगेचं पाणी स्नान करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून ईश्वरासमोर असा दृढ संकल्प करा, आज मी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शुभकर्मे, दानधर्म आणि उपासनाक्षय पुण्याई प्राप्त करते. माझ्या जीवनातील सर्व नकारात्मकतेचा क्षय होऊन सुख, समृद्धी आणि आरोग्य यांची अक्षय वृद्धी होवो. हा संकल्प केवळ शब्दांचा नाही, तर तो तुमच्या आत्म्याचा आवाज आहे. तिसरा विधी, पितृतर्पण आणि श्राद्ध. या दिवशी पितरांना तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत, यासाठी जल आणि तीळ वापरून तर्पण करा. मातृपूजा करून आपल्या आईचे, जीवित गुरुजनांचे आशीर्वाद घेणेही खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे आशीर्वाद ही तुमच्यासाठी अक्षय कवच आहे. हे केल्याने तुम्हाला केवळ शांतीच नाही, तर त्यांच्या अदृश्य संरक्षणाचाही लाभ मिळतो. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे दानधर्म. अक्षय तृतीयेचा सर्वात महत्त्वाचा आणि फलदायी विधी म्हणजे दानधर्म. शास्त्रात म्हटले आहे की या दिवशी केलेले दान अक्षय होते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार श्रद्धेने दान करा. जलदान, अन्नदान, वस्त्रदान, तिळदान, गोसेवा, विद्यादान, सुवर्णदान. मित्रांनो, दान करताना हे लक्षात ठेवा की दानाचं महत्त्व त्याच्या मापावर नाही, तर दानामागच्या भावावर अवलंबून असतं. एका गरजवंताला प्रेमाने दिलेला बिस्किटचा पुडा किंवा पाण्याची बाटली सुद्धा तुम्हाला अक्षय आशीर्वाद मिळवून देते. 84 लाख योनींच्या फेऱ्यांतून मुक्त होण्यासाठी हे पुण्य अत्यंत आवश्यक आहे. पाचवा आणि शेवटचा विधी म्हणजे नवीन कार्याची सुरुवात. हा दिवस स्वतः एक स्वयंसिद्ध मुहूर्त असल्यामुळे कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश करणे, विवाह करणे, नवीन वास्तू घेणे, दागिने खरेदी करणे किंवा कोणतीही मोठी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण या दिवशी सुरू केलेले कार्य अक्षय फलदायी होते अशी श्रद्धा आहे. वास्तूच्या दृष्टीने या दिवशी नवीन घरात प्रवेश करणे, नवीन वास्तूची पायाभरणी करणे हे शुभ आणि दीर्घकाळ टिकणारे फळ देते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन अध्यायाची सुरुवात या दिवशी करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मित्रांनो, अक्षय तृतीया हा केवळ एका दिवसाचा उत्सव नाही, तर तो अक्षय विचारसरणीचा, अक्षय वृत्तीचा उत्सव आहे. ही वृत्ती आपल्याला शिकवते की आपण जे काही देतो ते कधीच वाया जात नाही, उलट ते वाढून आपल्याकडे परत येते. मग ते प्रेम असो, ज्ञान असो, मदत असो किंवा धन असो. आपले भारतीय धर्मशास्त्र हेच शाश्वत सत्य हजारो वर्षांपासून सांगत आहे. या दिवशी आपण असा संकल्प करूया की आपल्या आयुष्यातून नकारात्मकता, आळस, दुर्गुण आणि दारिद्र्य यांचा क्षय होईल आणि सकारात्मकता, सद्गुण, ज्ञान, प्रेम, आरोग्य, समृद्धी आणि ईश्वरी भक्ती यांची अक्षय वाढ होईल. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही अनमोल देणगी आहे. चला तर या दिवशी केवळ सोन्याची खरेदी न करता अक्षय पुण्याईची कमाई करूया. आपल्या मनात, घरात, समाजात अक्षय आनंदाची पेरणी करूया आणि आपल्या धर्माच्या या दिव्य परंपरेचा मान राखूया. तुमचे जीवन अक्षय सुख, समृद्धी आणि समाधानाने भरून जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कर्मण्येवधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्वकर्मणी. याचा अर्थ असा की कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु कर्माच्या फळावर कधीही नाही. तू कर्माच्या फळाची इच्छा बाळगणारा होऊ नकोस आणि कर्म न करण्याकडेही तुझी आसक्ती नसावी. हे वचन आपल्याला शिकवते की आपण आपले कर्म निष्ठेने करत राहावे. विशेषतः अक्षय तृतीयेसारख्या शुभदिनी केलेले शुभकर्म कधीच वाया जात नाही. फळाची चिंता न करता फक्त आपले कर्तव्य करत राहिल्यास तेच आपल्याला अक्षय सुख देते. ओम नमः शिवाय.